अरे काय अमोल, कुठे निघाला सकाळी सकाळी? तुझ्याकडेच येत होतो. माझ्याकडे काय विशेष? अरे मी सुद्धा तुझ्या एवढीच मेहनत घेतो. तुझ्यासारखीच पिकांची काळजी घेतो. परंतु माझी भाजीपाल्याची व फळ पिकांची शेती तुझ्यासारखी बहरत नाही. म्हणून तुझ्याकडून तुझ्या शेतीचं राज जाणून घ्यायला आलोय. तुलाही माझ्यासारखी भाजीपाल्याची शेती फुलवायची असेल तर आजपासून आपल्या शेतीसाठी ट्रायबोनिक्स ॲग्री एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेडचं कॅनोझा मायक्रॉन घे. यात काय विशेष? कॅनोझा मायक्रॉनमुळे पिकांमधील चयापचय प्रक्रियेला चालना मिळते, जसे प्रकाश संश्लेषण, श्वासोच्छ्वास, मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण, तसेच अन्नद्रव्याचे प्रथिनांमध्ये रूपांतर इत्यादी. त्यामुळे पिकांची संतुलित वाढ होते, पिकातील सुप्त सूक्ष्म भूक भागविली जाते व पिकांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. कॅनोझा मायक्रॉनमुळे जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी व त्यांचे रूपांतर फळात होऊन फूल व फळ गळ थांबवली जाते. तसेच वातावरणीय बदलात फुलांना व फळांना ताकद देते. कॅनोझा मायक्रॉन मध्ये अमिनो आम्ल म्हणजेच NH3 म्हणजेच नत्र 7.5%, सल्फर 8%, झिंक 4%, फेरस 2.5%, मॅंगनीज 1%, कॉपर 1%, मॅग्नेशियम 0.3%, मॉलिब्डेनम 0.1%, बोरॉन 0.6% प्रति 100 ग्रॅम उपलब्ध आहे. अरे वा, बरं हे कसं वापरायचं? कॅनोझा मायक्रॉन हे पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेवर 2 ग्रॅम प्रति लिटर फवारणी कर. भाजीपाला पिकांना लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी दर 15 दिवसांच्या अंतरानं करू शकतो. आणि फळ पिकांनी बहर धरल्यानंतर फुले लागण्याची अवस्था, फळ सेटिंग अवस्था व फळाचा आकार मोठी होण्याची अवस्था असे वापरू शकतो व तुझी भाजीपाल्याची व फळ पिकाची शेती माझ्यासारखी फुलवून अधिक नफा मिळवू शकतो. आजच जाऊन घेऊन येतो ट्रायबोनिक्स ॲग्री एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेडचं कॅनोझा मायक्रॉन.